हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ना डेली व्लॉग शेअर करणार आहे, जे की कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की इकडे ना आपल्याला देवघर म्हणजे ठेवायचं आहे, पण ते काय काल झालं नव्हतं मला. तर आज ते करूया आणि त्याच्यासोबतच अजून काही एक्स्ट्राची पण कामं आहेत, तर तेही करूया. तर चला व्लॉगला स्टार्ट करते. तर सकाळी सकाळी उठल्या ना म्हणजे चहाच बनवलं होतं. मग हे गेले कामाला. आता हे दुपारी येणार आहेत जेवायला. तर सगळंच बनवायचं आहे, म्हणजे स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि सगळं आवरायचं आहे. पण त्याच्या आधी मस्त इथे हेअर वॉश वगैरे केला आहे मी, म्हणजे पूजा वगैरे करायचं आहे म्हणून. आणि चिन्नू पण उठला होता, थोडा वेळ झाला उठून, आणि मग त्यालाही मस्त गोड आवरून दिलाय. तो मला दाखवते आणि मस्त तो अभ्यास करत बसलाय सकाळी उठल्या उठल्या. गदली 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 गडली गडली. अभ्यास कर, अभ्यास. रेयांश अभ्यास कर, अभ्यास कर बेटा, अभ्यास अभ्यास कर, अभ्यास. अभ्यास नको, अभ्यास नको. किती क्यूट दिसतोय बघा. आता मस्त लिहत बसला होता. शॉर्ट्स मध्ये मी तुम्हाला दाखवले, तर जाऊन नक्की बघा शॉर्ट्स. आम्हाला इथं वरती लिहायचं, इथं नाही लिहायचं बेटा, इथं लिहायचं असतं. इथं व्हाईटवर लिहायचं असते. तुला कापड देऊ पुसायला? थांब देते. हा, असं पुसायचं, असं लिहायचं आणि मग पुसायचं. बघा, मी त्याला दाखवलं एकदा करून, तर आता मस्त तसंच करत आहे. असो, चिन्नूचं तर हे खेळणं चालूच राहणार आहे. आज चिन्नूचं खाऊ वगैरे बनवायचं आहे, तर बनवूत. आता 10-10:30 वाजत आले आहेत, तर त्याला खाऊ वगैरे काही चाललं नाही. आता मस्त पैकी शिरा बनवते आणि त्यालाही खाऊ घालते. मी थोडंसं खाते. ओके, हाय कर, हाय 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 हाय. हाय, रेयांश आहे ते, रेयांश आहे. हाय 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 हाय. तर आम्ही पूर्ण असे इशारे करून आम्ही बोलत असतो, आणि तो जेव्हा बोलेल ना, मी तेव्हा रेकॉर्ड करते आणि तुम्हाला दाखवते पण. तेव्हा मस्त बोलतो, म्हणजे नाही का असं ओ ओ अ अ अ अ अ असं चालू असतं. म्हणजे काहीतरी आपल्याला सांगत आहे असं करतो. असं त्याचं खेळणं चालू असतं. मी पटकन नाश्ता बनवते. आणि आता इथं चिन्नूचं शिरा शिजायला ठेवलंय, आणि म्हटलं तोपर्यंत आपण हे लाडू खाऊन घेऊया. खरंच खूप टेस्टी आहे. बनवा, हेल्दी पण आहे, टेस्टी पण आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. तर इथे ह्या लेकराचं इथे चाललंय, तिथे नाही किडा उडत आहे, म्हणजे नाही का फुलपाखरू टाईप. तर त्याला हटवायचं चाललंय माझ्या लेकराचं. तर खाली पडले, खाली. त्याचे प्रयत्न बघा. त्याला हाकलायचं आहे, इथे दिसतंय तुम्हाला. तर इकडे पडले, मे बी ते मेलय का, मेलय, जाऊ दे, ते मेलय. हाय. तर आता मी जसं की म्हटले, स्वयंपाक हे ते करायचं, तर सगळं झालं. याचे पप्पा, चिन्नूचे पप्पा आले पण, जेवण वगैरे करून गेले पण, आणि चिन्नूला झोपवले होते. त्याचे पप्पा आले की, म्हणजे ते सिलेंडर वगैरे आणायला गेलते ना, तर आले की झोपवले होते. आणि मग म्हणून तो झोपला होता. म्हटलं झोपला होता तर पटकन कपडे धुवून टाकू, म्हणजे आपले कपडे पण होतील. तर ते सर्व झालं. तर आता मला ना तुम्हाला एक गोष्ट दाखवायचं आहे. ते काय म्हणजे तुम्ही बघा पहिले. तर हे बघा माझं पोरगं. तर याच्या गळ्यात बघा, हे ते गळ्यात घालून फिरत आहे. म्हणजे त्याचे पप्पा दुपारी आले वाटतं, म्हणजे सकाळी घालून गेले होते, येताना दुपारी आले, ते विसरून गेले आणि त्याला उठल्या उठल्या बेडवर दिसलं. तर ते उठल्यापासून ते गळ्यातच घालून फिरत आहे. ते काढायचं नाव नाही घेते. काढ रे, काढ, काढ ना, काढ. तर असं तसं चाललंय, म्हणजे ते गळ्यात घालूनच फिरायला लागलंय, बाहेर पण आतमध्ये पण. असो,
आता काढला बघा, काढ म्हणजे. तर असं आहे पोराचं. तर ते घालून फिरत आहे आता. मस्त थोडंसं TV वगैरे लावून देते. आणि आमचे हे बोरनानाचे पताके अजून निघायचेच आहेत, पतंग वगैरे. आता ते कधी निघतील माहीत नाही, पण बघू आता, जेव्हा निघल तेव्हा निघल. आता मस्त चिन्नूला कार्टून वगैरे लावून देते आणि चिन्नू आता मस्त चालवतोय गाडी. पुढे पण जाते आमचं गाडी, मागे पण जाते, तर सगळीकडे जात आहे. जसं की मी काल सांगितलं होतं की मला पूजा करायचं, देवाचं वगैरे आवरून ना चेंज करायचं जागा, पण ते माझ्याकडून ना काल काही झालं नाही. असो, तर आज मी करणार आहे. तर मी काही करायचं म्हणलं नाही, पोराचंच असते मध्ये. तर मी ना पूजा करायला पाणी घेऊन आणि त्याच्यात भाजी टाकायचं चालू आहे पोराचं. मी दादा पूजा करायला पाणी घेऊन आले, तर ह्या पोराचं ना भाजी सर्व काढून ना तर इकडे टाकायचं चालू आहे. आणि एवढं सर्व भाजी ना, म्हणजे काल आम्ही भाजीला गेलतो तर त्याच्यामुळे ना इथे भाज्या वगैरे आणलेले आहेत. तर चला मी आता पूजा करून घेते. कशाला तसं करतो? खेळायला येतं ते पाणी. चल बस, तू वर बस. चल तू वर बस. आपण जे पप्पा करू. तू वर बस. आता तर चिनूला इथं बसवले. बघू आता तर ते बसतच ना. तू 2 मिनिट. तरी तो काही थांबत नाही आणि त्याला थांबवलं किती रडू येते बघा पोराला. पडशील ना तसा. तोंडावर पडशील, मार खाणारच तू आता. बघा. तर इकडे बघू शकता तुम्ही किती जास्त परेशान करतो आहे चिन्नू. त्यांना पाण्याचं खाली दिसलं ना, त्याला कुठंही पाणी दिसू देत, त्याचं चैनच पडत नाही त्याच्या मनाला, पाण्यात खेळल्याशिवाय, पाणी टाकल्याशिवाय. तर असं आहे. तर म्हणून इथे पाण्याचं वरती ठेवून दिलं आणि सगळं ना देव वगैरे इथे काढून घेत होते. आणि पूजा वगैरे करायचं 3-4 दिवसापासून, असं नाही का, थोडे दिवस झाले करायचं, पण हे चेंज करायचं माझ्याकडून काही होतच नव्हतं, कारण ना चिन्नूमुळे काहीच करू वाटत नाही. आणि मग तो झोपल्यावरच ना मी सगळे कामे करू शकते. आणि तो झोपल्यावर आपले घरातले बाकीचे कामं असतात, म्हणजे भांडे, कपडे, आंघोळ, घर वगैरे झाडणे, स्वच्छ करणे, बाहेरचं क्लीन करणे, तर हेच होऊन जातं. आणि हे सर्व करेपर्यंत उठून जातो चिन्नू, किंवा त्याच्या अगोदरच उठून जातो. तर त्याच्यामुळे काही जमतच नाही. तर म्हटलं आज असो, तो झोपल्यावर तर काही होत नाही, म्हणजे तो जागे असतानाच करू. त्याला सांभाळत तर थोडंसं अवघडच होऊन जातं, पण म्हटलं तसंच करूया आता, आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. तर म्हणून ना इकडे पहिल्यांदा सगळे देव वगैरे काढून घेतले आणि त्याच्यानंतर ना मस्त खाली बसून पूजा वगैरे करायला घेतलं. टीका लावायचं. तर इकडे फोटो वगैरे जे होते त्याला मस्त पुसून वगैरे घेतलं छान. आणि त्याच्या अगोदर ना चिन्नूला ना फोटोला जे टिका लावलेलं असतं ते त्याला लावून घेतलं, मीही लावून घेतले. तर त्याचं ना परत ते रिपीट करायचं चालू होतं. नंतर इकडे फोटो सगळे पुसून घेतले, त्याच्यानंतर मूर्त्या पण घासून घेतल्या पितांबरी वगैरे लावून. आणि मग त्याच्यानंतर मस्त धुवून घेतलं. तर इकडे बघू शकता, तर चिन्नूचं ना देवासोबत पण खेळायचं झालं होतं आणि ते देवाला पण सोडत नाही. आणि प्रत्येक गोष्टीसोबत त्याला खेळायचंच असतं. आणि एकाला बोर झालं ना तर दुसरं लगेच पाहिजे असतं. आणि दे म्हणून ना आम्हाला इतकं रडायला येतं. तर असं काहीच चालू होतं. तर चिन्नूला बोलत मी पण इकडे मस्त पूजा करत होते. आणि मी कशी धुते ना, तर कपडे कसं धुते तेही त्याचं तिथे दाखवायचं चालू होतं, म्हणजे असं धुवायचं असं म्हणून. तिकडचं सर्व झालं आणि मग त्याच्यानंतर ना इकडे हे प्लाउड वगैरे चांगलं पुसून घेतलं, पाठीमागे पण पुसून घेतलं होतं. मग इकडे ना हे कापड वगैरे ठेवून मग त्याच्यावर मस्त देव वगैरे इकडे ठेवून घेतले.
आणि कसं ठेवायचं हे ना पहिले कळतच नव्हतं. म्हणजे तिकडे जसं ठेवलं होतं तसंच ठेवायचं होतं, पण हे प्लाऊड ना थोडंसं म्हणजे कमी होतं जागा, तर त्याच्यामुळे एक फोटो ना पुढे ठेवून घेतला आणि बाकीचे ना असे मागे ठेवून घेतले. त्याच्यानंतर मग शिवलिंग, गणपती, कृष्णाचं मूर्ती आणि मग अन्नपूर्णाचं पण आहे तर तेही ठेवून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकूनच मी ठेवत असते. तर तुम्ही कसं ठेवता नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि मग नंतर सगळं ठेवून घेतलं, दिवे वगैरे पण घासून घेतले होते, तेही त्याच्यामध्ये वात वगैरे करून तेही ठेवून घेतलं. तर आता इकडे माझं मस्त असं सर्व मांडून झालेलं आहे. फक्त दिवा वगैरे लावायचा आहे, तर ते आता नाही लावत कारण आता दुपार झाले. म्हटलं आता संध्याकाळी लावून घेऊ आपण. तर झालं एकदाच पूजा करायचं तर ते तर झालं. तर आता हे इथे जागा ना रिकामी झालंय, तर इथे म्हणलं काहीतरी लावू आपण. तर आता हे जे स्टिकर्स आहेत तेही काढून घेते. हे जे स्टिकर दिसतात तुम्हाला, तर हे ना हे पण आतमध्येच लावते. म्हणजे इथे कसं आपण काहीही ठेवतो जे खराब होऊ नये उगाच, म्हणजे देवाला झाकल्यासारखं होतं, तर तसं नको. तरी ते मध्ये लावून घेते. असं हे वरती लावून घेतले फोटो, तर आता छान दिसतंय. म्हणजे तिकडे पण काय होणार ना आणि इकडे तसंच राहील. तर आता ही जागा रिकामी झाली. आता इथे एवढं पसारा पण हे सगळं लागायचंच आहे, ते काही पसारा नाहीये. असं तर ते आता इग्नोर करते आणि असलेच एक पिशवी म्हणजे परवा आणले होते ते इकडे ठेवून घेते आता. तर इकडे कपाट वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे ना असं पिशवीमध्ये एक्स्ट्रा जे कपडे होते, कारण थंडीचे कपडे वाढलेत आता, तर त्याच्यामुळे ते सगळे ह्याच्यामध्ये ठेवून घेतलं होतं. म्हणून ते आता ना तिथे शिफ्ट करायचं माझं प्लॅन होतं. म्हणजे हे बॅग तिथे ठेवलं ना तर आपल्याला कपडे वगैरे पटकन काढून घेता येतील आम्हाला. तर असं होतं. पण ना हे पिशवी काय माझ्याने उचलतच नव्हतं, कारण इतकं जास्त थोडंसं ओझं पण होतं आणि मग ते ना खूप जास्त मोठं पण होतं. म्हणजे त्या जागेत बसताना ऐकणार नव्हतं, कारण खूप जास्त उंच आणि पसरट पण होतं, तर त्याच्यामुळे ते काही तिथं बसत नव्हतं. तर त्याच्यानंतर इकडे थोडा वेळ विचार केला आणि मग म्हटलं असो की खाली जे चिन्नूचे खेळणे आणि एक पोतं वगैरे होतं तर ते इथे वरती ठेवूया. पण इकडे पोतं वगैरे ठेवलं होतं, म्हणजे चिन्नूचे खेळणी आणि पोतं वगैरे ठेवून घेतलं होतं, पण ते काय मला बरोबर वाटत नव्हतं. तर त्याच्यामुळे ते पोतं ना एकदम वरती शिफ्ट केलं. म्हणजे वरचं जे इडलीचं भांडं वगैरे होतं एकदम वरच्या कमानमध्ये, तर ते खाली काढून घेतलं. तुम्हाला पुढे दिसेलच आता. तर मेकअपचं वगैरे पण इकडे शिफ्ट केलं, म्हणजे खाली थोडंसं जागा मोकळं होईल. आणि तिथे ना कोपऱ्याला 1-2 पिशव्या होत्या तर ते तिकडे ठेवून घेतलं. आणि माझ्या लेकराचं बघा ते बॅगवर चढून असं काहीसं इतकं परेशान करायचं चालू होतं. आणि ह्याचं ना मस्ती 1 मिनटं थांबत नाही. मी जर काय एक्स्ट्राचं काम काढलं असेल ना तर अजून मला जास्त त्रास द्यायचा त्याचं, असं चालू असतं. तर इकडे बघू शकता, तर त्याचं वरती चढून थांबायचं असे प्रयत्न चालू होते. आणि मला ना त्याच्याकडे लक्ष देत देत कामं पण करायचे होते. तर हे सर्वांना थोडंसं अवघड होऊन जातं, पण हे सर्वांना केल्याशिवाय पर्याय नाही, तर करावंच लागतं. आणि किती दिवस जरी अवॉइड केलं ना तरी ते रोज रोज आपल्या मनात येतं की नाही आज करू उद्या करू आज करू उद्या करू. तर असं करत करत ना दिवस जातात, पण ते काही काम होत नाही. पण जेव्हा का आपण मनावर घेतो नाही करायचंच आहे म्हणून, तेव्हा ना असं लेकरांचं खूप जास्त मध्ये मध्ये चालू असतं. आणि ह्याचं मध्येच बॅट बॉल खेळ, मध्येच हे काढ ते काढ, असं हे पण चालू होतं. आता तुम्ही इकडे बघू शकता चिन्नूची मस्ती, तर किती जास्त आगाऊपणा करतो तुम्ही विचार करू शकता. आणि किती वेळा पडलं तरी त्याचं ते हे काय आगाऊपणा थांबत नाही, अजून जास्त करायला लागतो. तर असं आहे. त्याच्यामुळे ना खूप वेळा पडतो पण उठतो पण, असं त्याचं चालू असतं. आणि इकडे ना जे कोपऱ्याला पोते होते ते काढून घेतले आणि ते ना खालच्या साईडला ठेवून दिले, म्हणजे ना तिथे ते छान बसेल आणि इथे आपल्याला ना समोर गबाळा गबाळा पण दिसणार नाही. आणि इकडे बघा आता आता परत तिथून स्टूल काढला आणि त्या स्टूलवर चढून ना आम्हाला पलंगवर चढायचं, असं काहीसं त्याचं चालू होतं. तर अशा प्रकारे माझं काहीसं चालू होतं सर्व आवरावर. आणि हे सर्व करायला ना ॲटलिस्ट मला 1-1.5 तास तरी लागलं. आणि त्याच्यानंतर मग चिन्नूचं जेवण वगैरे त्याला खाऊ घातलं. तर असं काहीसं आवरून ठेवले. तर आता चिन्नूला मी बाहेर घेऊन जाते फिरायला. तर
चला, हे काही चेंजेस होते घरातले, तर तेच तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं. आता देवाचं तिकडेच राहणार आणि मग हो, आता तिथेच पूजा वगैरे करणार, मग तिथेच ठेवणार. आता संध्याकाळी मी दिवा वगैरे लावते, कारण आता 4 वाजले दुपारीचे आणि आता दिवा वगैरे लावायला चांगलं नाही वाटत. तर संध्याकाळी मस्तपैकी दिवा वगैरे लावते आणि त्याचं क्लिप मी अटॅच करते पुढे. तर असं आहे. चला, तर हा ब्लॉग इथेच एंड करते. आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर काय काय अजून परत काय असतील ना, तर नेक्स्ट व्हिडिओ ह्याचं करते की मी हॉल करते, कारण काही वस्तू मागवल्या तर तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर त्याचं मी डिटेल व्हिडिओ बनवते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते. तर नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.